तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. तलाठी एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजची शिफ्ट आहे 22 ऑगस्टची आणि शिफ्ट आहे तुमची थर्ड शिफ्ट. ओके, थर्ड शिफ्ट आहे मित्रांनो. बघा, आगामी BMC क्लर्क तसेच TCS पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण एक्सप्लेनेशन ठरणार आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचे एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ओके, शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा. पहिलं क्वेश्चन इडियम या ठिकाणी विचारली आहे, डोंट कास्ट पर्ल बिफोर स्वाईन. ओके, ओव्हरऑल जर मिनिंग बघितली मित्रांनो तर काय होईल बघा. स्वाईन म्हणजे काय होतं, डुक्कर होतं. ओके, त्यानंतर पर्ल म्हणजे मोती होतं आणि कास्ट म्हणजे काय होतं मित्रांनो, सहसा याचे मिनिंग काय निघेल, फेकणे होईल. ओके, फेकणे म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं याचे मिनिंग तर काय होईल की स्वाईन समोर म्हणजे डुकरासमोर जे पर्ल आहे मोती ते फेकू नये असं या ठिकाणी म्हटलं आहे मित्रांनो. कारण काय असेल मित्रांनो, कारण या डुकराला त्या मोत्याची किंमत असेल का, मोत्याची किंमत नसणार. म्हणजेच ओव्हरऑल काय होईल की अशा व्यक्तीसमोर आपले विचार मांडू नका ज्याला त्याची किंमत नाही. ओके, अशा व्यक्तीसमोर मौल्यवान गोष्टी ठेवू नका ज्याला त्याची काय किंमत नाही असं या ठिकाणी मिनिंग निघेल मित्रांनो. बघा, पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे, डोंट ऑफर समथिंग व्हॅल्युएबल टू समवन हू डज नॉट व्हॅल्यू इट. म्हणजे त्याची व्हॅल्यू नसणाऱ्या अशा व्यक्तीसमोर त्या ऑफर करू नये, त्या गोष्टी काय करू नये, ऑफर करू नये असं या ठिकाणी मिनिंग निघते. पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे. बघा, ब्लँक या ठिकाणी फिल करायची आहे आणि त्यानंतर काय आलेलं आहे, हार्मोनियम आलेला आहे, एक इन्स्ट्रुमेंट आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर इथं पण बघा या ठिकाणी पण गिटार एक इन्स्ट्रुमेंट आलेली आहे आणि आपण जनरली इन्स्ट्रुमेंटच्या अगोदर कोणता आर्टिकल लावतो मित्रांनो, द हे आर्टिकल लावतो. म्हणून दोन्हीही ब्लँकमध्ये काय येईल, द येईल मित्रांनो. ओके, पहिलं ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, या ठिकाणी ब्लँक फिल करायचे आहे मित्रांनो आणि या ठिकाणी सेंटेन्स जर रीड केला आपण, आफ्टर सर्जरी अमित लॉस्ट हिज ब्लँक ॲपेटाईट. बघा, ओव्हरऑल आपण मिनिंग काढण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. या ठिकाणी ॲपेटाईट म्हणजे काय होतं, भूक होतं. ओके, भूक होतं आणि ही भूक एक नाव नाही मित्रांनो. म्हणजे ओव्हरऑल मिनिंग जर बघितली तर आफ्टर सर्जरीनंतर अमित आपली भूक काय झाला होता, विसरला होता असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर बघा, ही भूक कशी होती हे तुम्हाला या 4 ऑप्शनपैकी सिलेक्ट करायचं आहे. बघा, स्वायनिश म्हणजे काय होते मित्रांनो, घाणेरडं. स्वाईन म्हणजे आपलं डुक्कर होतं आणि डुक्कर असल्यामुळे स्वायनिश म्हणजे आपण याला घाणेरडं म्हणू. ओके, घाणेरडं. त्यानंतर बघा, फेवरेबल म्हणजे काय होते, अनुकूल होतं मित्रांनो. ओके, अनुकूल. त्यानंतर बघा, हगिश असा काही वर्ड नाही मित्रांनो, कोणत्याही डिक्शनरीमध्ये असा काही वर्ड नाही. तुम्हाला जर मिळाला तर मला कमेंटमध्ये कळवा की याची मिनिंग काय होतं. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी वेरासियस आहे मित्रांनो, वोरॅसियस. या वोरॅसियसची मिनिंग काय मित्रांनो, आपण हा केव्हा वापरतो, एखादा व्यक्ती खादाड या अर्थाने वापरतो मित्रांनो, खादाड. ओके, खादाड. तर या ठिकाणी काय यायला पाहिजे मित्रांनो, या ठिकाणी प्रचंड भूक म्हणा किंवा खादाडी वृत्तीची भूक म्हणा, या ठिकाणी काय निघेल, तुमचा अर्थ निघेल. तो काय विसरला होता, एखादी म्हणजे खादाडी वृत्तीची भूक हा काय झालेला होता, अमित विसरला होता. अशा प्रकारचे या ठिकाणी काय निघेल, मिनिंग निघेल मित्रांनो. बघा, या ठिकाणी अमृत आहे, अमृत हा काय विसरला होता, भूक विसरला होता आणि ती भूक कोणती असेल, खादाडी वृत्तीची भूक असेल मित्रांनो. या ठिकाणी पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, कोणत्या पार्टमध्ये एरर आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. शी इज गोइंग टू जिम एव्हरी डे विथ हर हजबंड अँड हर एल्डर सन टू बी फिट. ओके, फिट राहण्यासाठी ती काय करते, रोज म्हणजे एव्हरी डे जिमला जात आहे विथ हर हजबंडसोबत आणि तिच्या एल्डर सनसोबत. ओके, अशी ओव्हरऑल मिनिंग निघते मित्रांनो. बघा, या ठिकाणी बघितलं आपण एव्हरी डे आहे मित्रांनो. बघा, एव्हरी डे 2 एव्हरी डे असतात, एक एव्हरी डे. ओके, एव्हरी डे लागून आहे मित्रांनो हा, 1 मिनिट. एव्हरी डे आणि दुसरा एव्हरी डे असतं एव्हरी डे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, प्रत्येक दिवशी पाहिजे. ओके, या ठिकाणी मिनिंग काय पाहिजे मित्रांनो, प्रत्येक दिवशी पाहिजे आणि या एव्हरी डेची मिनिंग काय असेल मित्रांनो, प्रत्येक दिवशी असेल. ओके, दिवशी. बघा, या एव्हरी डेची मिनिंग जर काढली मित्रांनो, हा एक या ठिकाणी बघा ॲडजेक्टिव्हचं काम करतो मित्रांनो. हा जो एव्हरी डे आहे हा ॲडजेक्टिव्हचं काम करतो. जसं की आपण एव्हरी डे वर्क म्हणू शकतो, एव्हरी डे वर्क म्हणजे या ठिकाणी मिनिंग काय निघेल मित्रांनो, रोजचं काम निघेल. ओके, रोजचं काम अशी मिनिंग निघेल मित्रांनो जर आपण याला ॲडजेक्टिव्ह घेतलं तर. आणि हे नेहमी काय करायचं असतं, आपल्याला ॲज अ ॲडजेक्टिव्हच यूज करायचं असते मित्रांनो. आणि या ठिकाणी नाऊन आणि हा ॲडजेक्टिव्ह असं वेगवेगळं येईल मित्रांनो. प्रत्येक दिवशी अशी याची मिनिंग निघेल, पण याची मिनिंग प्रत्येक दिवशी निघत नाही मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी हा एव्हरी डे चुकीचा आहे. आपल्याला कोणता एव्हरी डे पाहिजे होता, हा वाला एव्हरी डे. ओके, तुमचं या पार्टमध्ये पहिल्या पार्टमध्ये काय असेल, एरर असेल. दुसरा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा,
4 ऑप्शनपैकी 3 ऑप्शन हे अलाइक म्हणजे सेम असतील एका मॅनरमध्ये आणि एक काय असेल डिफरंट असेल मित्रांनो. ते डिफरंट कोणतं असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बघा या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत, कलोन आहे, कॉमा आहे, हायफन आहे आणि सेमिकॉलन आहे मित्रांनो. बघा जर आपण कॉमा जर म्हटलं मित्रांनो तर कॉमा आपण कशासाठी यूज करतो, 2 क्लॉज वगैरे जोडण्यासाठी. ओके 2 क्लॉज जोडण्यासाठी. ओके त्यानंतर बघा हायफन कशासाठी यूज करतो मित्रांनो, 2 वर्ड जोडण्यासाठी. ओके 2 वर्ड जोडण्यासाठी. त्यानंतर बघा या ठिकाणी सेमिकॉलन आहे मित्रांनो. हा सेमिकॉलन पण कधी कधी 2 क्लॉज जोडण्यासाठी यूज करतो मित्रांनो. पण कॉलन जर म्हटलं मित्रांनो तर ह्या कोणताही जोडण्यासाठी यूज करत नाही मित्रांनो. तर एखादी लिस्ट वगैरे इंट्रोड्यूस करण्यासाठी या कॉलनचा यूज करतो मित्रांनो. ओके तर बघा जोडण्याचं काम हे तिन्ही ऑप्शन करत आहेत. ओके तिन्ही ऑप्शन कशाचं काम करत आहेत, जोडण्याचं काम करत आहेत. पण हा जो ऑप्शन आहे मित्रांनो हा जोडण्याचं काम करत नाही, कॉलन जोडण्याचं काम करत नाही मित्रांनो. एखादी लिस्ट इंट्रोड्यूस करण्यासाठी आपण या कॉलनचा यूज करतो मित्रांनो. त्यामुळे पहिलं ऑप्शन या ठिकाणी काय असेल मित्रांनो, नक्कीच डिफरंट असेल आणि तुमचं हे ऑप्शन करेक्ट असेल. ओके नेक्स्ट बघा अँटोनिम या ठिकाणी विचारलेलं आहे. वर्ड आहे सायलेंट. सायलेंट म्हणजे काय होतं मित्रांनो, कमी बोलणे किंवा गप्प राहणे म्हणा. ओके गप्प राहणे किंवा शांत वगैरे होऊ शकतो. ओके गप्प किंवा शांत राहणे, शांत. तर बघा या ठिकाणी अँटोनिमसाठी काय आलेलं असेल, कोणतं वर्ड असेल बघा. व्हायलंट म्हणजे काय होतं मित्रांनो, हिंसक होतं, हिंसक. त्यानंतर बघा फॅसिल म्हणजे काय होतं मित्रांनो, एक प्रकारे सोपे किंवा सहज समजणारे होतं, सोपे म्हणू याला आपण. ओके त्यानंतर बघा कम्युनिकेटिव्ह म्हणजे काय होतं मित्रांनो, बोलणारं होते, बोलणारं म्हणा किंवा संवेदनशील पण म्हणू शकतो आपण. ओके बोलणारे. ओके तर या ठिकाणी बघा मित्रांनो उल्लेन हा या प्रकारचा कोणताही वर्ड नाही आहे. ओके तर बघा आता या ठिकाणी गप्प किंवा शांत च्या विरुद्ध ही काय होईल मित्रांनो, हिंसक होईल का, हिंसक तर या ठिकाणी होणार नाही मित्रांनो. त्यानंतर बघा सोपे पण होणार नाही, तर काय होईल मित्रांनो, कम्युनिकेटिव्ह होईल, बोलणारे होईल. ओके शांतच्या विरुद्ध म्हणजे त्याचा अँटोनिम काय असेल मित्रांनो, सायलेंटचा अँटोनिम काय असेल, कम्युनिकेटिव्ह असेल. ओके तिसरा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा क्वेश्चन टॅगचं क्वेश्चन आलेलं आहे. बघा मित्रांनो क्वेश्चन टॅग करताना जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर त्याचं क्वेश्चन टॅग आपण पॉझिटिव्ह करतो आणि सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचं क्वेश्चन टॅग आपण काय करतो, निगेटिव्ह करतो मित्रांनो. बघा सेंटेन्समध्ये कोणताही निगेटिव्ह वर्ड आलेला नाही म्हणजे सेंटेन्स काय आहे मित्रांनो, पॉझिटिव्ह आहे, तर आपल्याला निगेटिव्ह काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. ओके तर बघा क्वेश्चन टॅग करताना आधी आपण हेल्पिंग वर्ब घेतो. या ठिकाणी बघा मॉडल ऑक्झिलरी वर्ब हेल्पिंग वर्ब आलेला आहे. ओके तर आपण हेल्पिंग वर्ब घेणार विल घेणार. त्यानंतर याला निगेटिव्ह करण्यासाठी आपण काय जोडणार, नॉट जोडणार आणि त्यानंतर आपण काय घेणार मित्रांनो, प्रोनाऊन घेणार. प्रोनाऊन काय घेणार मित्रांनो, रुपाली हा फिमेल आहे, फिमेल असल्यामुळे प्रोनाऊन आपण या ठिकाणी शी घेणार. त्यानंतर क्वेश्चन मार्क. तर काय होईल मित्रांनो, विल नॉटचं काय होईल, वोंट होईल आणि शी होईल. ओके विल नॉट शी. तर बघा या ठिकाणी पहिल्या ऑप्शनमध्ये वोंट शी आहे मित्रांनो, पहिलं ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. नेक्स्ट बघा करेक्टली स्पेल्ड असणारं सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी 4 सेंटेन्स दिलेले आहे, यापैकी कोणत्या सेंटेन्समध्ये कोणतीही चूक नाही आहे, आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे. बघा जर या ठिकाणी आपण सेंटेन्स रीड करत नेलं मित्रांनो सर्व, तर बघा इथपर्यंत सेम आहे, इथपर्यंत सेम आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी प्रोलॉंग आलेला आहे म्हणजे एखादी वस्तू किंवा घटना काय करणे, वाढवणे होतं मित्रांनो. प्रोलॉंग म्हणजे या ठिकाणी LE आहे मित्रांनो. बघा प्रोलॉंगची स्पेलिंग काय आहे, ही वाली आहे मित्रांनो. ओके प्रोलॉंग. तर या ठिकाणी LE असल्यामुळे बघा या ठिकाणी E आहे, त्यामुळे हा चौथा ऑप्शन कॅन्सल होईल. त्यानंतर बघा मित्रांनो प्रोकेशन आहे, इथं बघा प्रोकेशन आहे, डबल C आलेला आहे मित्रांनो. प्रोकेशन म्हणजे एखादी मिरवणूक वगैरे होतं, त्या प्रोकेशनची स्पेलिंग कशी असेल मित्रांनो, बघा PRO फक्त सिंगल C असेल मित्रांनो, ESSION. ओके डबल S या ठिकाणी डबल पाहिजे, S या ठिकाणी काय असेल मित्रांनो, डबल असेल. प्रोकेशनची ही स्पेलिंग काय असेल मित्रांनो, बरोबर असेल. हे तिन्ही ऑप्शन काय होतील मित्रांनो, कॅन्सल होतील डबल C आल्यामुळे. ओके डबल C नाही पाहिजे, सिंगल C पाहिजे मित्रांनो. पहिलं ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा या ठिकाणी ॲक्टिव्ह व्हॉइस तुम्हाला शोधायचं आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स शोधायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स तुम्हाला दिलं आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह किंवा पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह करताना आपण आधी काय शोधतो मित्रांनो, टेन्स शोधतो. बघा या ठिकाणी टेन्स कोणता आलेला आहे, हॅव बीन प्लस इन्फॉर्म्ड आहे मित्रांनो. तुम्ही टेन्सचं स्ट्रक्चर आठवा आणि पॅसिव्हच्या कोणत्या स्ट्रक्चरमध्ये, कोणत्या टेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये हे जे आहे बघा हॅव किंवा हॅज सब्जेक्टनुसार घेतो मित्रांनो. त्यानंतर बीन आणि त्यानंतर V3. ओके कोणत्या पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो, कोणत्या टेन्सच्या पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे, तर हा आहे मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट. ओके प्रेझेंट परफेक्ट. तर बघा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो, बघा हॅव किंवा हॅज. ओके सब्जेक्टनुसार त्यानंतर
V3 आहे. ओके, काय करायचं तुम्हाला हा स्ट्रक्चर या ठिकाणी शोधायचा आहे मित्रांनो. ॲक्टिव्हचं स्ट्रक्चर या ठिकाणी शोधायचं आहे. म्हणजे हॅव हॅज प्लस V3 बघा कुठं दिसते तुम्हाला, हॅव हॅज प्लस V3 इथं आहे का मित्रांनो, नाही आहे. त्यानंतर बघा हॅव हॅज प्लस V3 आहे का, या ठिकाणी पण नाही मित्रांनो. ओके, हा पण ऑप्शन या ठिकाणी कटेल. त्यानंतर बघा इथं आहे का हॅव हॅज प्लस V3, इथं पण नाही मित्रांनो. या ठिकाणी बघा हॅव प्लस V3 आलेला आहे. तुमचं चौथा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. ओके ओके, या ठिकाणी एन लावा मित्रांनो, बीन पाहिजे. ओके, नेक्स्ट बघा आर्टिकल तुम्हाला ब्लँकमध्ये फिल करायचं आहे आणि ब्लँक नंतर काय आलेलं आहे, आयफोन आलेला आहे मित्रांनो. इनिशियल वर्ड काय या ठिकाणी आय आहे. ओके, आय आहे आणि आय हा काय आहे मित्रांनो, स्वर आहे आणि स्वराने सुरुवात होणारा जो वर्ड असतो मित्रांनो त्याच्या अगोदर कोणता आर्टिकल यूज करतो मित्रांनो, ॲन यूज करतो. ओके, ॲन. स्वराने सुरुवात म्हणा किंवा स्वराच्या उच्चाराने सुरुवात म्हणा मित्रांनो, स्वराने सुरुवात होत असेल तर आपण काय यूज करतो, ॲन यूज करतो. तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा अँटोनिम तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. वर्ड आहे ॲफिलियंट. ॲफिलियंट म्हणजे काय होतं मित्रांनो, श्रीमंत होतं. ओके, श्रीमंत. बघा ऑप्शनमध्ये श्रीमंताच्या विरुद्ध आपण काय गरीब यूज करणार मित्रांनो. अँटोनिम विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो, गरीब असेल. ओके, बघा अपुलंट म्हणजे काय होतं मित्रांनो, हा पण श्रीमंतच ह्याचे मिनिंग निघतं. त्यानंतर स्टाउट बघा, स्टाउट म्हणजे मजबूत होतं मित्रांनो, मजबूत. त्यानंतर क्रेडिबल म्हणजे काय होतं, भोळा होतं किंवा क्रेडिबल म्हणजे विश्वसनीय पण म्हणू मित्रांनो, विश्वसनीय. तर बघा या ठिकाणी श्रीमंत अफ्युलंटसाठी विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो, पेनीलेस असेल. पेनीलेस म्हणजेच पैशाशिवाय म्हणा किंवा गरीब म्हणा. ओके, पैशाशिवाय किंवा गरीब. या ठिकाणी तुमचं अफ्युलंटचा विरुद्धार्थी शब्द काय असेल, पेनीलेस असेल मित्रांनो. दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आहे. बघा द ऑर्केस्ट्रा हा या ठिकाणी सब्जेक्ट आलेला आहे मित्रांनो आणि सब्जेक्टनुसार आपण काय घेत असतो, वर्ब घेत असतो. ऑर्केस्ट्रा हा सब्जेक्ट काय मित्रांनो, सिंग्युलर आहे तर आपल्याला सिंग्युलर वर्ब पण पाहिजे मित्रांनो. हॅव हा सिंग्युलर आहे का, नाही, प्लुरलसाठी यूज करतो मित्रांनो. त्यानंतर बीन प्लेड हा स्ट्रक्चर तर या ठिकाणी जर यूज केला तर हा पूर्णपणे चुकीचा होईल मित्रांनो. त्यानंतर बघा आर, आर पण आपण कशासाठी घेतो मित्रांनो, प्लुरलसाठी घेतो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सिंग्युलरसाठी येणारा वर्ब काय असेल मित्रांनो, इज असेल. तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल मित्रांनो. नेक्स्ट बघा सिनोनिम या ठिकाणी विचारलेला आहे डेलिकसी. बघा डेलिकेट म्हणजे आकर्षक होतं मित्रांनो, डेलिकसी म्हणजे आकर्षकता होईल. ओके, आकर्षकता, आकर्षकता. तर बघा मित्रांनो आकर्षकता किंवा सौंदर्य पण याला आपण म्हणू शकतो मित्रांनो. व्हेरियन्स, व्हेरियन्स म्हणजे काय होतं मित्रांनो, विविध म्हणतो. ओके, विविध, विविध होतं मित्रांनो व्हेरियन्स म्हणजे. त्यानंतर अलायन्स, अलायन्स म्हणजे काय होतं मित्रांनो, संधी होतं. ओके, संधी, अलायन्स, UPA, UPA आणि NDA, NDA हा जो ए आहे मित्रांनो हा अलायन्स आहे, हे संधी आहे मित्रांनो विविध पार्ट्यांची. तसंच या ठिकाणी बघा अलायन्स म्हणजे काय होतं, संधी होतं. त्यानंतर बघा डिसग्रेस म्हणजे काय होतं, अपमान होतं मित्रांनो, अपमान. ओके, अपमान. आणि त्यानंतर एलिजन्स आहे, एलिजन्स, एलिजन्स म्हणजेच काय होतं मित्रांनो, आकर्षक होतं किंवा सौंदर्य होतं मित्रांनो. या ठिकाणी डेलिकेसीचा, डेलिकसीचा सिनोनिम समानार्थी वर्ड काय होईल मित्रांनो, एलिजन्स होईल. ओके, चौथा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. त्यानंतर बघा एक प्रोवर्ब या ठिकाणी विचारलेली आहे, प्रोवर्बची मिनिंग विचारलेली आहे. बघा तुम्हाला कमेंट करायची आहे मित्रांनो, या प्रोवर्बची मराठी मिनिंग काय होईल, कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ एक्सप्लेनेशन जर आपला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. नेक्स्ट बघा प्रिपोजिशनची ब्लँक तुम्हाला फिल करायची आहे. द को रिलेशन ब्लँक हेल्थ अँड हायजीन इज वेल एस्टॅब्लिश्ड. बघा मित्रांनो या ठिकाणी हेल्थ अँड हायजीनमधलं काय को रिलेशन या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपण कोणतं प्रिपोजिशन यूज करणार मित्रांनो, अमॉंग. बघा अमॉंग केव्हा यूज करतो मित्रांनो, जेव्हा दोनपेक्षा जास्त गोष्टीमध्ये रिलेशन असेल. ओके, दोनपेक्षा जास्त गोष्टीत रिलेशन असेल, जास्त. त्यानंतर विदिन कशासाठी यूज करतो मित्रांनो, टाईमसाठी यूज करतो. ओके, टाईमसाठी. त्यानंतर इंटू, एका जागेतून दुसऱ्या जागेत जाण्यासाठी इंटू आपण यूज करतो मित्रांनो. तर त्यानंतर बघा बिटवीन आहे, तर बिटवीनचा यूज आपण कशासाठी करतो, दोन गोष्टीमधील रिलेशन सांगण्यासाठी करतो मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी या ब्लँकमध्ये काय येईल मित्रांनो, बिटवीन येईल. हेल्थ आणि हायजीनमधलं काय रिलेशन आहे मित्रांनो, त्यामुळे पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा ग्रामॅटिकल एरर तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. इन फ्युचर द टॉप रँकिंग कॅन्डिडेट्स विल अपॉइंट इन सिनियर जॉब्स इन बँक. बघा काय म्हणायचं आहे, ओव्हरऑल जर मिनिंग बघितलं मित्रांनो तर इन फ्युचर, फ्युचरमध्ये जे टॉप रँकिंग कॅन्डिडेट्स आहेत त्यांना काय केले जाईल, अपॉइंट केले जाईल सिनियर जॉबसाठी इन बँकमध्ये. ओके, बँकमध्ये काय केले जाईल, अपॉइंट केल्या जाईल. ओके, जे मिनिंग निघतं मित्रांनो हे पॅसिव्हचे मिनिंग निघतं मित्रांनो, केल्या जाईल. ओके, बघा टॉप रँकिंग कॅन्डिडेट्स विल अपॉइंटेड इन सिनियर जॉब्स इन बँक. ओके, बँकमध्ये सिनियर जॉब्ससाठी काय केल्या जाईल, टॉप रँकिंग कॅन्डिडेट्स अपॉइंट केल्या जाईल. पॅसिव्हचं स्ट्रक्चर येतं आहे मित्रांनो, पण या ठिकाणी पॅसिव्हचं स्ट्रक्चर बनत नाही मित्रांनो. तर आपल्याला याला पॅसिव्हचं स्ट्रक्चर बनवायला लागेल. काय असेल या ठिकाणी पॅसिव्हचं स्ट्रक्चर, बघा विल प्लस बी असेल मित्रांनो.
त्यानंतर काय असेल अपॉइंटेड. ओके, APPOINTED. ओके, अपॉइंटेड. बघा मित्रांनो, टॉप रँकिंग कॅन्डिडेट विल बी अपॉइंटेड असतं मित्रांनो. हा पॅसिव्हचं स्ट्रक्चर काय असतं, बरोबर असतं मित्रांनो. सिंपल फ्युचरच्या पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो, हे स्ट्रक्चर बरोबर असतं. या पार्टमध्ये काय असेल, तुमची एरर असेल. बघा हा पार्ट चौथ्या ऑप्शनमध्ये आहे, चौथा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. मित्रांनो बघा, पंक्च्युएशनचा क्वेश्चन विचारलेला आहे. एक कन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो. बघा, जेव्हा कधी दोन क्लॉज आणि दोन्ही क्लॉज कोणते असणार मित्रांनो, या ठिकाणी मेन क्लॉज असणार, इंडिपेंडंट क्लॉज असणार. ओके, मेन क्लॉज. त्यानंतर या ठिकाणी पण दोन्ही म्हणजे क्लॉज काय, मेन क्लॉज असणार मित्रांनो. जेव्हा कधी कंजक्शनना जोडले जात असतील, मेन क्लॉज जेव्हा कधी कंजक्शनना जोडले जात असतील, तर त्या कंजक्शनच्या अगोदर आपण कॉमा देतो मित्रांनो. आणि हेच मेन क्लॉज. ओके, हेच मेन क्लॉज जर विदाऊट कंजक्शनने जोडले जात असतील तर आपण या ठिकाणी काय देतो, सेमिकॉलन देतो मित्रांनो. हे गोष्ट लक्षात ठेवा. बरेचसे जे क्वेश्चन असतात मित्रांनो, हे यावर बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. बघा, या ठिकाणी जर एक कंजक्शन आहे आणि कंजक्शनच्या दोन्ही बाजूला मेन क्लॉज असेल तर त्या ठिकाणी आपण कॉमा जोडतो. आणि जर विदाऊट कंजक्शनने दोन मेन क्लॉज जोडले जात असतील तर आपण त्या ठिकाणी काय जोडू मित्रांनो, सेमिकॉलन जोडू. ओके, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आणि हा सेंटेन्स बघा या ठिकाणी काय आलेला आहे, दोन क्लॉज आलेले आहेत. ओके, दोन क्लॉज आणि दोन्ही क्लॉज काय आहेत, मेन क्लॉज आहेत मित्रांनो. आणि या ठिकाणी अँडने जोडलेले आहेत. ओके, अँड या कंजक्शनने जोडलेले आहेत मित्रांनो. तर या कंजक्शनच्या अगोदर आपण काय घेणार, कॉमा घेणार. ओके, बघा या ठिकाणी सेन्सलेस काय घेतलेले आहेत, कॉमा घेतलेले आहे मित्रांनो. यांचा काही सेन्स बनत नाही, ह्याचं तिन्ही ऑप्शन काय होतील, कट होतील मित्रांनो. ओके, या ठिकाणी तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा मित्रांनो, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड शोधायचा आहे आणि त्याला काय करायचं आहे, करेक्ट करायचं आहे. बघा, जे कृष्णमूर्ती इज रिग्रेटेड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट फिलॉसॉफिकल. बघा मित्रांनो, रिग्रेटेड सारखी दिसतात स्पेलिंग, पण पश्चाताप असं काही मिनिंग घेणार नाही मित्रांनो. तर हा जे कृष्णमूर्ती जो आहे तो काय झालेला आहे, रिगार्डेड आहे, म्हणजे काय, सन्मानित केला जातो ॲज अ वन ऑफ द ग्रेटेस्ट फिलॉसॉफिकल म्हणून. ओके, सन्मानित केल्या जाईल असं एक पॅसिव्ह स्ट्रक्चर बनतं मित्रांनो. इज प्लस एमिजार प्लस काय V3 आहे, म्हणजे या ठिकाणी केल्या जाईल असं या ठिकाणी आपल्याला काय मिनिंग काढायचे. ओके, या ठिकाणी रिगार्डेड पाहिजे मित्रांनो. रिगार्डेड म्हणजेच काय होतं, सन्मानित. ओके, सन्मानित करणे होतं. ओके, सन्मानित करणे. ओके, करणे या अर्थाची मिनिंग या ठिकाणी पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी रिगार्डेड पाहिजे, ना की रिग्रेटेड सारखं असं काय. ओके, तिसरं ऑप्शन या ठिकाणी तुमचं करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, पॅसिव्हचं स्ट्रक्चर तुम्हाला शोधायचं आहे. ओके, बघा, ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह किंवा पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह करताना आपण आधी काय शोधतो, आपण टेन्स शोधतो मित्रांनो. या ठिकाणी डज आहे आणि इट आहे, म्हणजेच टेन्स कोणता आहे मित्रांनो, या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट आहे ना. ओके, सिम्पल प्रेझेंट आहे, तर सिम्पल प्रेझेंटचं पॅसिव्हचं स्ट्रक्चर कसं आहे मित्रांनो. बघा, एम सब्जेक्टनुसार एम घेणार किंवा इज घेणार किंवा आर घेणार मित्रांनो, सब्जेक्टनुसार. त्यानंतर काय येणार, V3 घेणार. ओके, हा झाला तुमचा सिम्पल प्रेझेंटचा पॅसिव्हचा स्ट्रक्चर झाला मित्रांनो. ओके, या ठिकाणी काय V3 आहे मित्रांनो. बघा, एम इज किंवा आर सब्जेक्टनुसार घेणार आणि त्यानंतर V3 घेणार. हा जो स्ट्रक्चर आहे मित्रांनो, तो तुम्हाला चारपैकी ज्या ऑप्शनमध्ये मिळेल तो तुमचा काय असेल, आन्सर असेल. ओके, तर बघा या ठिकाणी वाज आहे, त्यानंतर रॉ आहे मित्रांनो, हा तर ऑप्शन कट होईल. त्यानंतर डीड बनानाज आहे मित्रांनो, हा पण ऑप्शन काय होईल, कट होईल. त्यानंतर बघा या ठिकाणी वाय इज प्लस बिईंग प्लस इटन आहे मित्रांनो, हा पण ऑप्शन या ठिकाणी कटेल. तर या ठिकाणी बघा आर आहे आणि त्यानंतर इटन आहे मित्रांनो, V3 पण आलेला आहे, त्यामुळे पहिलं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा मित्रांनो, एरर तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे आणि एरर भेटल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला रेक्टिफाय सुद्धा करायचं आहे, बरोबर सुद्धा त्याला बनवायचं आहे मित्रांनो. बघा, द चिल्ड्रन विल बी गोइंग टू परफॉर्म रोमिओ अँड ज्युलिएट इन देअर ॲन्युअल फंक्शन दिस डिसेंबर. ओव्हरऑल जर मराठी मिनिंग बघितली तर काय होईल की येणाऱ्या डिसेंबरमध्ये, ओके, येणाऱ्या डिसेंबरमध्ये जे मुलं आहेत, चिल्ड्रन्स आहेत, ते काय करतील, परफॉर्म करतील रोमिओ ज्युलिएट ॲन्युअल फंक्शनमध्ये. ओके, बघा या ठिकाणी ओव्हरऑल जर बघितलं तर एक नियर फ्युचर आहे किंवा याला प्लॅन ॲक्शन म्हणू आपण. ओके, काय एक नियर फ्युचर आहे मित्रांनो, नियर फ्युचर किंवा ज्याला आपण प्लॅन्ड ॲक्शन म्हणू, प्लॅन्ड ॲक्शन. ओके, जेव्हा कधी नियर फ्युचर किंवा प्लॅन्ड ॲक्शन दिसते मित्रांनो, त्या ठिकाणी टेन्सचं स्ट्रक्चर कसं असेल मित्रांनो. बघा, एम सब्जेक्टनुसार एम किंवा इज, ओके, किंवा आर घेणार आणि त्यानंतर काय घेणार आपण, गोइंग टू घेणार. ओके, गोइंग टू प्लस वर्बचं बेस फॉर्म घेणार मित्रांनो, V1 घेणार. ओके, बघा हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा मित्रांनो. जेव्हा कधी नियर फ्युचर
ची गोष्ट केली जातं किंवा प्लॅन ॲक्शनची गोष्ट केली जातं तेव्हा आपण या स्ट्रक्चरचा यूज करतो मित्रांनो. सब्जेक्टनुसार एम इज आर घेतो, त्यानंतर गोईंग टू प्लस V1 घेतो मित्रांनो. ओके, तर सेम ॲक्शन या ठिकाणी पण आहे मित्रांनो. या ठिकाणी काय परफॉर्म करणार आहेत हे जे चिल्ड्रन्स आहेत. ओके, तर त्यासाठी आपण कोणतं स्ट्रक्चर यूज करणार मित्रांनो, हे वाला स्ट्रक्चर यूज करणार. बघा, हे स्ट्रक्चर तुम्हाला या चौथ्या ऑप्शनमध्ये मिळेल. ओके, चौथा ऑप्शन या ठिकाणी काय असेल मित्रांनो, करेक्ट असेल. या ठिकाणी काय आलेलं आहे, विल बी गोईंग आलेलं आहे मित्रांनो. फ्युचर कंटिन्युअस आलेलं आहे आणि नियर फ्युचर किंवा प्लॅन ॲक्शन आपण फ्युचर कंटिन्युअसने दर्शवू शकत नाही मित्रांनो. तर आपल्याला कोणतं स्ट्रक्चरने दर्शवावं लागेल, या स्ट्रक्चरने दर्शवावं लागेल मित्रांनो, नियर फ्युचर. बघा, हे जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो या ठिकाणी एरर असेल. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागेल, आर गोइंग टू परफॉर्म यूज करायला लागेल मित्रांनो. चौथा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, क्वेश्चन टॅगचं क्वेश्चन आलेलं आहे. सेंटेन्स निगेटिव्ह आहे मित्रांनो. निगेटिव्ह असल्यावर जे क्वेश्चन टॅग आहे ते पॉझिटिव्ह होईल. ओके, त्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी कटेल. बघा, या ठिकाणी वोंट आहे. वोंट म्हणजेच काय होतं मित्रांनो, विल प्लस नॉट होतं. विल प्लस नॉट होतं मित्रांनो. नॉट आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे ना. निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग बनवायचं. तर आपण हेल्पिंग वर्ब काय घेणार, फक्त विल घेणार. ओके, विल घेणार आणि त्यानंतर प्रोनाऊन काय घेणार मित्रांनो, यू आहे तर आपण प्रोनाऊन यूज घेणार, यू, आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. ओके, तुमचं चौथं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा मित्रांनो, एक प्रोवर्ब या ठिकाणी विचारलेली आहे, अ 9 days वंडर. ओके, बघा मित्रांनो, मराठीमध्ये एक आपण म्हण म्हणू की नव्याचे 9 दिवस, किंवा आपण 9 दिवसाचा शहाणा म्हणा किंवा 9 दिवसाचा पाहुणा म्हणा, अशा प्रकारची एक जी म्हण आहे मित्रांनो, त्यासारखी ही पण म्हण आहे, अ 9 days वंडर. ओके, याचंच काय होईल मित्रांनो, शॉर्ट टाईम एक्साइटमेंट. ओके, एक्साइटमेंट अशी एक्साइटमेंट जे दीर्घकाळ नसणार मित्रांनो, शॉर्ट टाईमची एक्साइटमेंट असेल, त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, 9 days वंडर म्हणतो. ओके, ही जी प्रोवर्ब आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, कुठं पण विचारली जातं मित्रांनो, शॉर्ट टाईम एक्साइटमेंट. ओके, नेक्स्ट बघा, या ठिकाणी एरर विचारलेलं आहे. बघा, हे एरर मी टेलिग्रामवर विचारलं होतं मित्रांनो. एका मित्राने कमेंट केली की त्या ठिकाणी कोणतं एरर असेल, या ठिकाणी टुवर्ड्समध्ये एरर असेल आणि टुवर्ड्सच्या ठिकाणी काय पाहिजे, बिहाइंड पाहिजे असं त्याने सांगितलं. ओके, बिहाइंड. ओके, पण त्यांनी एक्सप्लेन केलं नाही की टुवर्ड्स का बरं आणि बिहाइंड का बरं येऊ शकतो. ओके, टुवर्ड्स काय येणार नाही आणि बिहाइंड काय येणार नाही. तर बघा मित्रांनो, ओव्हरऑल जर याची मिनिंग बघितली तर द किड्स हू वेअर प्लेईंग हाईड अँड सीक. ओके, ते किड्स काय करत आहेत, हाईड अँड सीक खेळत आहेत मित्रांनो, कुठं, पार्कमध्ये. ओके, आणि हायडिंग. ओके, ते लपत आहेत. कुठं लपत आहेत मित्रांनो, ट्रीच्या मागे. ओके, द ट्रीज. बघा, या ठिकाणी टुवर्ड्स हा, ओके, टुवर्ड्स हा केव्हा यूज करतो मित्रांनो, आणि हाईड हा केव्हा यूज करतो. बघा, टुवर्ड्स हा प्रिपोजिशन एखादा ऑब्जेक्ट जर मुव्हिंग होत असेल, ओके, एखादा ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल मित्रांनो, ओके, तेव्हा आपण त्या ठिकाणी टुवर्ड्स यूज करणार. ओके, आणि जर ऑब्जेक्ट स्थिर असेल, ओके, ऑब्जेक्ट जर स्थिर असेल तर त्या ठिकाणी काय यूज करणार मित्रांनो, आपण बिहाइंड यूज करणार. ओके, आणि या ठिकाणी काय हायडिंग आहे म्हणजे लपण्याची क्रिया आहे. ओके, कुठं, ट्रीच्या मागे आहे. ओके, ट्रीच्या मागे लपण्याची क्रिया आहे मित्रांनो. जेव्हा एखाद्या झाडाच्या मागे एक व्यक्ती लपत असेल तर तो जात असेल का मित्रांनो, जात नसेल, फक्त लपताना तो काय होईल, एका ठिकाणी थांबलेला असेल. ओके, थांबलेला असेल, त्या ट्रीच्या मागे थांबलेला असेल, ही या ठिकाणी मूवमेंट नसेल. ओके, जेव्हा हा लपलेला असेल तेव्हा त्या ठिकाणी मूवमेंट असेल का मित्रांनो, मूवमेंट नसेल, हा एका ठिकाणीच असेल. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय प्रिपोजिशन यूज करायचं आहे मित्रांनो, बिहाइंड हा प्रिपोजिशन यूज करायचा आहे, ना की टुवर्ड्स. ओके, बघा, टुवर्ड्सची लक्षात ठेवा मित्रांनो, टुवर्ड्स हा प्रिपोजिशन नेहमी आपण मुव्हिंग, जर एखादा ऑब्जेक्ट मुव्हिंग असेल म्हणजे जात असेल तर आपण त्याला काय म्हणू, आपण टुवर्ड्स हा यूज करणार. ओके, पण या ठिकाणी लपण्याची जी क्रिया आहे मित्रांनो ती काय आहे, स्थिर आहे, म्हणून आपण या ठिकाणी बिहाइंड यूज करणार. ओके, बघा, या ठिकाणी तिसरं ऑप्शन यामध्ये काय असेल, एरर असेल, आणि तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, एखादं एक्झाम्पल घेतलं तर बघा काय होईल मित्रांनो, ही वॉक्ड. ओके, वॉक्ड टुवर्ड द किचन. ओके, टुवर्ड्स द किचन. बघा मित्रांनो, या ठिकाणी ही जी चालण्याची क्रिया आहे मित्रांनो, ओके, चालण्याची क्रिया आहे आणि ही काय होत आहे मित्रांनो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण काय यूज केलेलं आहे मित्रांनो, टुवर्ड्स यूज केलेला आहे. ओके, पण या ठिकाणी जी क्रिया आहे ही क्रिया झाडामागे लपण्याची क्रिया आहे आणि ही काय आहे मित्रांनो, स्थिर क्रिया आहे. त्यामुळे या ठिकाणी काय यूज करणार, आपण बिहाइंड यूज करणार, ना की टुवर्ड्स. ओके, या ऑप्शन, तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल मित्रांनो. नेक्स्ट बघा, या ठिकाणी ब्लँक तुम्हाला फिल करायचे आहे. आय वॉज रिलीव्ड टू सी दॅट माय लॉंग अब्सेन्स इन द जॉब वॉज हँडल बाय माय बॉस. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी ओव्हरऑल जर मिनिंग बघितली तर आय वॉज रिलीव्ह म्हणजे मी सुटलो म्हणत आहे. या ठिकाणी मी सुटलो कशामधून, की तो जो व्यक्ती होता, लॉंग अब्सेन्स होता म्हणजे खूप दिवसापासून अब्सेन्स होता आपल्या जॉबवर, त्याच्यातून हा सुटला आणि त्याच्या बॉसने काय केलं आहे, हे एक हँडल केले आहे
एका रीतीने. ओके, म्हणजे अशा रीतीने हँडल केलेलं आहे की ते आपल्याला या बँकमध्ये भरायचं आहे. ओके, ती रीत कोणती आहे ती ऑप्शनमधून कळेल मित्रांनो. बघा, ॲग्रेसिव्हली करेल का हँडल? नाही करणार, कारण तो हा रिलीव्ड झालेला आहे, सुटलेला आहे. ओके, बघा. त्यानंतर बॅडली आहे, खराब पद्धतीने होईल का? नाही होणार. लाजाळू होईल का मित्रांनो? टिमिड म्हणजे लाजाळू होतं. लाजाळू पद्धतीने पण बॉसने काय हँडल केलं नसेल तर काय केलं असेल? चतुराईने ते हँडल केलेलं असेल, अशी या ठिकाणी मिनिंग निघेल मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी काय येईल मित्रांनो? चतुराईने हँडल केलं गेलं कुणाद्वारे? माय बॉसद्वारे. म्हणून तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, क्राफ्टली म्हणजे काय होतं मित्रांनो? चतुराई होतं. टिमिड म्हणजे लाजाड होतं मित्रांनो. तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा मित्रांनो, शेवटचा आहे ॲज टेक्नॉलॉजी. या ठिकाणी तुम्हाला एरर शोधायची आहे. बघा, ॲज टेक्नॉलॉजी हॅज इव्हॉल्व्ड ॲट रॅपिड पेस. ओके, बघा, या ठिकाणी ओव्हरऑल जर मिनिंग बघितली मित्रांनो तर काय होईल की टेक्नॉलॉजी काय म्हणत आहे की दिवसेंदिवस वाढत जात आहे. ओके, वाढत जात आहे किंवा टेक्नॉलॉजीचा विकास होत आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो. पण या ठिकाणी हॅज इव्हॉल्व्ड आहे, घटना पूर्ण झाल्या असं या ठिकाणी सांगत आहे मित्रांनो. हॅज इव्हॉल्व्ड म्हणजे प्रेझेंट परफेक्ट आहे आणि घटना पूर्ण झालेली आहे असं या ठिकाणी म्हणत आहे मित्रांनो. टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस काय होत आहे मित्रांनो? वाढ होत आहे. ओके, टेक्नॉलॉजीची दिवसेंदिवस वाढ होत आहे, ही थांबू शकेल का मित्रांनो? पण या ठिकाणी थांबवलं आहे. ओके, इव्हॉल्ड आहे, हॅज इव्हॉल्ड. या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा विकास थांबवला आहे मित्रांनो. ओके, आणि या ठिकाणी काय आहे? रॅपिड पेस आहे. ओके, रॅपिड पेसने काय होत आहे? टेक्नॉलॉजी वाढत आहे असं या ठिकाणी पाहिजे होतं. या ठिकाणी हॅज इव्हॉल्ड बनवून काय केलेलं आहे? थांबवलेलं आहे. हे चुकीचं आहे मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी काय पाहिजे होतं? एक नेहमी घडणारी घटना आहे. टेक्नॉलॉजी वाढण्याची जी घटना आहे मित्रांनो, हे नेहमी घडणारी घटना आहे आणि हे नेहमी घडणारी घटना कोणत्या टेन्समध्ये असतं मित्रांनो? सिम्पल प्रेझेंटमध्ये असतं. ओके, सिम्पल प्रेझेंट. तर सिम्पल प्रेझेंटमध्ये काय यूज करणार मित्रांनो? हॅज इव्हॉल्व यूज करणार का? नाही. इज बिंग इव्हॉल्व यूज करणार का? नाही. आणि इव्हॉल्व पण यूज करणार नाही मित्रांनो. तर काय यूज करणार? इव्हॉल्व्ह यूज करणार. ओके, तुमचं दुसरं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा, शेअर नसेल केलं तर शेअर करा मित्रांनो, आणि सबस्क्राईब पण करा. ओके, धन्यवाद.